पॉवर जेव्हा नियमांपेक्षा मोठी होते तेव्हा परिणाम उलट होतात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललं. अलीकडच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांची काही डिसिजन्सकडे नीट पाहिलं तर एक कॉमन पॅटर्न दिसतो. स्ट्रॉंग दिसणारे पण त्यांचे कॉन्सिक्वेन्सेस उलटे. व्हेनेझुएलामध्ये इंटरव्हेन्शन करून निकोलस मदुरो यांना कॅप्चर करणं हे फक्त एक ऑपरेशन नव्हतं. ते सॉव्हरेनिटी आणि इंटरनॅशनल लॉजला डायरेक्ट चॅलेंज होतं. त्यामुळे US वरचे लेजिटिमेसीचे प्रश्न उभे राहिले. ग्रीनलँडवर कंट्रोल मिळवण्याचा ॲग्रेसिव्ह पुश अलाइजमध्ये ट्रस्ट कमी करणारा ठरला आणि नाटोसारख्या पार्टनरशिप्समध्ये सायलेंट फ्रिक्शन तयार झालं. त्याचवेळी सँक्शन्स आणि ब्लॉकेडसारखे प्रेशर टॅक्टिक्स वापरले गेले, ज्यातून अपेक्षित कंट्रोल मिळवता आला नाही, पण अपोजिशन आणखी कन्सोलिडेट झाला. म्हणजे हे मूव्ज पॉवर प्रोजेक्ट करण्याचे होते, पण जिओपॉलिटिक्समध्ये पॉवर फक्त फोर्सने टिकत नाही, ती ट्रस्ट आणि लेजिटिमेसीवर चालते. आणि जेव्हा रूल तोडून इन्फ्लुएन्स वाढवण्याचा प्रयत्न होतो तेव्हा शॉर्ट टर्म कंट्रोल मिळू शकतो, पण लाँग टर्ममध्ये सिस्टीम तुमच्या विरुद्ध काम करायला लागते. आणि म्हणूनच आता प्रश्न असा आहे, जगावर प्रभाव टाकायचा असेल तर ताकद पुरेशी आहे का, की विश्वास जास्त महत्त्वाचा आहे? पाहत राहा जगात काय चाललंय.